नमस्कार। आज सासवड येथे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती। त्या मीटिंगमध्ये जवळपास 20 ते 25 तालुका कमिट्यांचे अध्यक्ष उपस्थित होते, त्याचबरोबर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। आता यात्रेच्या मैदानाचा हंगामा ह्या मे महिन्याच्या एंडला संपतो आणि त्यानंतर 1 जूनपासून पावसाळी हंगामातली मैदानं सुरू होतात। त्या अनुषंगाने मुंबईची जी बैल आहेत ते या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात येतात आणि इथं बैलांची संख्याही भरपूर होऊन जाते। त्या अनुषंगानं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं इथून पुढची होणारी मैदानं ही पश्चिम महाराष्ट्र मर्यादित घेण्यात आलेली आहेत। त्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि ठाणा, रायगड, पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे। हा पिढ्यानपिढ्याचा बैलगाडी शर्यतीचा नाद, सातारा छकडीचा नाद हा पिढ्यानपिढ्या ह्या सगळ्या जिल्ह्यांवर प्रामुख्याने चालत होता। त्याच अनुषंगाने ती रूढी परंपरा कायम टिकवत आज सर्वानुमते एक ठराव होऊन आता ही पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदानं आयोजित करण्यात येणार आहेत। याची सर्व बैलगाडी मालक चालक यांनी नोंद घ्यावी। त्याचबरोबर गाड्यांची संख्या जास्त असल्यामुळे एका बैल मालकाला एक चिठ्ठी नोंदवायचं प्राधान्य देण्यात आलेलं आहे। म्हणजे त्याचं जर माझा बैल बाबा जगताप यांच्या बैलासोबत पाळणारा असेल तर पैलवान राणाविलास देशमुख वाई कंसात माझ्या बैलाचं नाव सरपंच आणि सार्थक बाबाराजे जगताप सासवड त्यांच्या बैलाचं नाव नखऱ्या अशी एक चिठ्ठी नोंदवली जाईल। एक चिठ्ठी पहिलं त्यांचं नाव आणि नंतर माझं नाव आणि दोघांच्या बैलांचे नाव टाकून अशी दुसरी चिठ्ठी नोंदवली जाईल आणि प्रत्येकाला स्वतःच्या चिठ्ठी पळणं अनिवार्य राहील। हा नियम आज 26/5/2026 पासून लागू करण्यात आलेला आहे। याची सर्व तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी मालक चालक यांनी नोंद घ्यावी ही नम्रतेची विनंती। आणि आता या पावसाळी यात्रेमध्ये जे भरणारे मैदान आहेत तर आयोजकांना एक विनंती राहील की आदल्या दिवशी चिठ्ठ्या काढत असताना ती चिठ्ठ्या काढायची प्रक्रिया जी आहे ती संध्याकाळी रात्री 10च्या आतमध्ये संपली पाहिजे याची दक्षता त्यांनी घ्यायची आहे। दुसरं असं की जे बक्षिसाची रक्कम जी आहे ती पहिली 3 बक्षिसं जी असतील ती 20-20 हजार रुपयाच्याच फरकात पाहिजे आणि शेवटचं बक्षीस 11,000पेक्षा कमी नसावं असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचं आयोजक मंडळींनी नोंद घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीत तुम्ही या सगळ्या नियमावलीचं पालन होईल तुमच्याकडनं अशी अपेक्षा करतो। आणि गट पाडताना जर 10 गट पळाले तर सेमीसुद्धा 10 पळले पाहिजे, बक्षीस 10च पाहिजेत असं। गटात आणि सेमी आणि फायनलमध्ये गाड्यांची संख्या कमी जास्त नाही झाली पाहिजे असं ठरलेलं आहे।